व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. शशिकांतजी पाटील यांना विनंती असेल, प्लीज आमच्या व्यासपीठावर तुम्ही आदरपूर्वक स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचं सुद्धा कार्यसम्राट नगरसेवक चषकमध्ये सहर्ष स्वागत आहे. 14 धावा गोलंदाजी मारवरती कृष्णा. फुलटॉस चेंडूला इतक्या प्रकारे मोठा फटका खेळला की सरळ चेंडू ऑरेंज पडद्याच्या बाहेर. षटकाराला पहिला ब्रेक थ्रू. कम ऑन डीजे. थँक्यू. दोन चेंडूंचा आतापर्यंत केस झाला. धावफलकार धावा 15. ऑफ साइडला हलक्या हाताने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत केस झाला. धावफलकार धावा 16. बघा अक्षय डोंगरवाड नितीन गावड ज्यांची बॅट चालू होती त्यांच्या बॅट मधून 2 मोठे फटकार आले. पुन्हा एकदा मोठा फटका फुलटॉस चेंडू होती गडी बाद व्हायला लागला. पुन्हा एकदा बॅकफुटर आल्यात. सिंगलला रोखलं गेलं. तर बघा सिंगल जर का मोठे फटके एक्झिक्यूट केले जातात तेव्हा सिंगल चालू ठेवायचे. स्ट्राईक रोटेशन चालू राहते मैदानाच्या आतमध्ये. एक जर का डॉट आले तर धावफलकाची जी गती असते तिला कुठेतरी संत गती येते. ऑन साइडला घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 17. फटका पावर आहे. मयुरेश मध्ये पावर आहे. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाताखालून सीमारेषा पार. कमान डीजे. पायाच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा कमान डीजे. शेवटच्या तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर सुद्धा सीमारेषा पार. आता कुठेतरी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला संधी होती चेंडूला फील्ड करण्याची पण आता बॅकफुटवर आले. पुन्हा एकदा चुकी आणि चुकीचं रूपांतर. चेंडू सरळ सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू डीजे. बघा लगातार 2 चेंडू 2 मोठे फटके. तर चुकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावफलकार धावा 29. पुन्हा एकदा बॅकफुटर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लोअर एज आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल. 30 धावा धावफलकार. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा उमेशची कुठेतरी बॅकफुटवर आले. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला खेळण्याच्या नादात सरळ चेंडू षटकाराला. मयुरेशला मैदान सोडावा लागते. कमान डीजे. थँक्यू. सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये. बघा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. या 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले. त्यानंतर कमबॅक करून दाखवले. सिंगल नंतरला विकेट. मयुरेशला मैदान सोडायला धावफलकार धावा 30 धावा. हलक्या त्याने चेंडूला कट केला. तर सोमनाथला सुद्धा माहिती आहे की उमेशच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत तर त्याला स्ट्राईक काढून द्यायचे आपण शेवटच्या चेंडूसाठी. 31. शेटच्या दिशेने पुन्हा एकदा उमेश ऑन फायर. या षटकार मध्ये उमेशच्या बॅट मधून 3रा चौकार. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकार धावा 34 आणि 35 धावेचा वाढ.
चला मुख्य उत्सव मूर्ती सन्मान माजी नगरसेवक सन्मान किशोर नाना पाटील यांचं मंचाच्या दिशेने आगमन झाले. त्यांचं सुद्धा कार्यसम्राट नगरसेवक चषकमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 36 धावेचं आव्हान आहे. 36. टॉस आपण घेणार आहोत. चला या एकदंत फायटर समोर साई माऊली. एकदंत फायटर आणि साई माऊली. चला दादा आपल्या सोबत टॉस होणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आल्यात आणि टॉस का बॉसच्या दिशेने आपण दाखल होणार आहोत जिकडे खूप महत्वाची मॅच आहे. एकदंत फायटर समोर साई माऊली. आणि यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. किशोर दादा यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. येस टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? 24 ओके खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी आणि किती धावांपर्यंत थांबायचं आहे? बॅटिंग तर केलं, तयारी तर आम्ही केली आहे. 30+ करण्याचा प्रयत्न करणार. येस खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय साई माऊली संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय एकदंत फायटर संघाला. येथे एक मोठी मॅच. कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. थँक्यू कस्तुभजी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करत हवा 5. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू. बेनी येतोय. चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळ करत हवा मात्र 6. स्पर्धेचे उत्सव मंत्री त्यांचं सुद्धा आगमन झाले. कार्यसम्राट नगरसेवक त्यांच्या कल्पनेतून स्पर्धा आयोजन केली जाते. माजी नगरसेवक किशोर नाना पाटील यांचा आज वाढदिवस आहे. सोनेरी सूर्याच्या सोनेरी किरणे आणि सोनेरी किरणांचा हा सोनेरी दिवस आणि या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा. सन्माननीय माजी नगरसेवक किशोर नाना पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपल्या व्यासपीठावरती स्थान पडणार आहेत. मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक तुमचं सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेसाठी. आपण लगेच मॅचच्या दिशेने लेखाजोखा पाहतोय. पहिल्या षटकाच्या समितीत 6 धावा आणि दुसऱ्या षटकाला 1 चेंडू हातावून झाला. धावफळ करत धावा 7. आणि कोणत्या संघाला आहे विजयाची 7? चला आपल्यासोबत याचा अनिल बेनबेन्सी सर सुद्धा जुडतायत. फुलटा चेंडू घुटना टेक और तमाशा देख असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा दस्ती मारे शापार. कमान डीजे. बघा सर 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत धावा 11. 36 धावेचा पाठला करायचा. मोठे फटके खेळावे लागते आणि मोठे फटके दुसऱ्या षटकामध्ये वाटतं कुठेतरी स्टार्ट झाले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षण झाले. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफळ करत धावा सर 12. नक्कीच धावसंख्या मोठी या ठिकाणी सेट केली गेलेली आहे. तर त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके प्रत्येक षटकारामध्ये येणं गरजेचं आहे. परंतु आता मात्र जबरदस्ती मारला फटका 6 धावांचा, म्हणजे 6 धावा नाही भेटणार, गडी बाद होईल. थँक्यू डीजे. आपली विराट नेटवर्कची टीम आपण पाहू शकता युट्यूबच्या मेन स्क्रीन वरती. प्रेक्षक वर्ग या कार्यसम्राट नगरसेवक चषकामध्ये खिडकीतून सुद्धा आनंद घेतात आणि बाल्कनीने सुद्धा. आणि खऱ्या अर्थाने आपल्या विराट नेटवर्कच्या कॅमेरा टीम मॅननी ना डोंगरावरती सुद्धा आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग खिडकीमध्ये बाल्कनीमध्ये सर्व ठिकाणी आनंद घेतात या मॅचचा.
सामन्याच्या दिशेने होते सिंगल धावफलकाची स्ट्राईक रोटेट केली जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 13. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. थँक्यू सो मच. आपण पाहतोय बेनी गोलंदाजी मार्ग होती. ह्या बेनीने मनोलपणामध्ये आपल्या गोलंदाजीचा कमाल दाखवला होता आणि तोच बेनी गोलंदाजी मार्ग वरती येतोय हे षटक तिसरं हाताळण्यासाठी. धावा मोठ्या निश्चितच मोठ्या धावांचा या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी थोडंसं सोयीस्कर ठरेल. बेनीचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा क्या बात आहे. त्या चेंडूवरती जाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु असफल ठरलेले आहेत आणि आपण पाहतोय हा चेंडू जातो निर्धाव. निर्धाव गेल्यानंतर आपण पाहतोय 5 चेंडू अजून या षटकात बाकी म्हणजे तब्बल 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूमध्ये अजून जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो फटका जास्तच मोठा झाला. गडी बाद झालेला आहे. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेलाय आणि दुसरा हादरा या ठिकाणी दिला जातोय. नवीन बॅटर संकेत ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. धावचीची संधी नितीन गावड सज्ज. पंचांचा बोर्ड सुद्धा हवे. धावचीच्या रूपात लगातार दुसरा ब्रेक थ्रू. कम ऑन डीजे. थँक्यू.